मराठा आरक्षणावर सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्वपक्षीयांची मतं जाणून घेतलेली आहेत। मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे असं देखील या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। मराठा आरक्षणासाठी केंद्राची मदत घ्या अशी देखील विरोधकांकडून मागणी करण्यात येते। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये केंद्राचा हस्तक्षेप व्हावा असं देखील अशोक चव्हाणांनी म्हटलं होतं। तसंच मराठा आरक्षण देण्यासंदर्भात सरकार सकारात्मक असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे। तसंच केंद्र आणि राज्यानं एकत्र येऊन यावर तोडगा काढावा अशी मागणी देखील विजय वडेट्टीवार यांनी केल्याचं कळतंय। तर आपण बघतोय मराठा आरक्षणावर सह्याद्री अतिथीगृहावर ही सर्व पक्षीयांची बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विरोधकांची मतं जाणून घेत आहेत। मराठा आरक्षणासाठी केंद्राचा हस्तक्षेप आवश्यक आहे असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलंय। आरक्षणासाठी राज्यानं केंद्राकडे संपर्क साधला का असा सवाल देखील वडेट्टीवारांनी या बैठकीमध्ये उपस्थित केलेला आहे। तर दुसरीकडे केंद्र आणि राज्यानं एकत्र येत तोडगा काढावा अशी मागणी देखील विजय वडेट्टीवारांनी केलेली आहे। कायदा व सुव्यवस्था राखण्यात सरकार अपयशी ठरलंय अशी टीका देखील अंबादास दानवे यांनी या बैठकीमध्ये करून दाखवलेली आहे। तर ही दृश्य आहेत सर्वपक्षीय बैठकीतील। सर्वपक्षीय बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस तसंच शरद पवारांसह अनेक सर्वपक्षीय नेते उपस्थित आहेत या बैठकीला आणि यामध्ये मराठा आरक्षणावर चर्चा चालू आहे। मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीयांनी सहकार्य करावं या मागणीसाठी, या विनंतीसाठी सरकारनेही बैठक बोलावलेली आहे आणि यामध्ये चर्चा सुरू आहे। या सरकारचा धिक्कार असो, हे काय लोकशाहीच्या मार्गाने आम्ही आंदोलन करत असताना दडपशाहीची भाषा ही सरकार करते आहे। हे सरकारला जनता सोडणार तर आपण बघतोय मंत्रालयाबाहेर देखील सर्वपक्षीयांचं आंदोलन सुरू होतं। मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय आमदार हे आंदोलनासाठी बसलेले होते आणि आता या आमदारांची धरपकड देखील करण्यात आलेली आहे। मंत्रालयाबाहेर ही दृश्य आहेत। एकीकडे सह्याद्रीवर सर्वपक्षीयांची बैठक सुरू आहे तर दुसरीकडे मंत्रालयाबाहेर सर्वपक्षीय आमदारांनी हे आंदोलन पुकारलं होतं। मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण करा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत होतं आणि या आंदोलकांना थेट दृश्य आहेत मंत्रालयाबाहेरची। सर्वपक्षीय आमदारांचं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू होतं। चालू करा, इथून चालू। मात्र आता पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे। तर दुसरीकडे सह्याद्री अतिथीगृहावर देखील सर्वपक्षीयांची बैठक सुरू आहे। मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवावं या मागणीसाठी देखील सर्वपक्षीय आमदार आंदोलन करत होते आणि त्याच मागणीवर तोडगा काढण्यासाठी देखील सह्याद्रीवर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सुरू आहे। तर इथे दृश्य आहेत मुंबईतील, ही दोन दृश्य आहेत मुंबईतील। एकीकडे सह्याद्री अतिथीगृहावर बैठक सुरू आहे तर दुसरीकडे मंत्रालयाबाहेर आता सर्वपक्षीय आमदारांची धरपकड करण्यात येते आणि या आमदारांकडून जोरदार घोषणाबाजी देखील केली जाते। तर इथे दृश्य आहेत सह्याद्रीवर सुरू असलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या मंत्रालयाचा गेट खोलला गेलाय। मंत्रालयाबाहेर हे आंदोलन सुरू होतं, त्या आंदोलकांची धरपकड करण्यात आलेली आहे। तसंच सरकारकडून आंदोलकांची गळचेपी तसेच दडपशाही सरकारची सुरू असल्याचा आरोप देखील या आंदोलकांनी केलेला आहे। या आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड देखील करण्यात आलेली आहे। तात्काळ मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण करा तसंच मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा अशी मागणी देखील या सर्वपक्षीय आमदारांकडून करण्यात येत होती आणि त्याचसाठी मंत्रालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी देखील सुरू होती। मात्र आता पोलिसांनी या ठिकाणी येऊन या सर्वपक्षीय आमदारांना ताब्यात घेतलेलं आहे। तर याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजय माने आपल्यासोबत आहेत। अजय, मंत्रालयाबाहेर जे सर्वपक्षीय आमदारांचं आंदोलन सुरू होतं आता या आमदारांना ताब्यात घेण्यात आलंय। या आमदारांना नुकतंच जे आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि मंत्रालयाचे गेट बंद होतं मागच्या तासाभरापासून, तेही पोलीस प्रशासनाकडून
खोललं गेलं होतं गेले आणि त्यानंतर आता मंत्रालयाचं जी कामकाज आहे ते सुरू झालेलं आपण जर पाहिलं तर या मंत्रालयाच्या गेटजवळ मुख्य बिल्डिंगमध्ये आंदोलन करायला आमदार जे तिथे बसले होते आणि त्या आमदारांना 14 आमदारांना सर्व पक्षीय 14 आमदारांना पोलीस प्रशासनाकडून ताब्यात घेण्यात आलं होतं। याआधी त्यांना सांगण्यात आलं होतं की ही जागा जी आहे ती रिकामी करा, पण आमदार काही हटत नव्हते आणि त्यानंतर पोलीस प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे। आपण जर पाहिलं तर मंत्रालयात अनेक आंदोलन झाले आणि अनेक लोकांना जे आहे अटक करण्यात आली होती, पण आज थेट मंत्रालयाच्या दारातून थेट आमदारांना ही जी आहे ती अटक करण्यात आलेली आहे आणि आता त्यांना जे ते मरीन लाईन पोलीस स्टेशनला घेऊन जाण्यात आलेलं होतं। याच ज्या दरवाजा आहे याच गेटला जे ते टाळं लावण्यात आलं होतं आमदारांकडून आणि याच पायऱ्यांवर जे ते आमदार जे ते आंदोलन करायला बसले होते आणि आता या आमदारांना एकंदरीत आमदारांना घेऊन जाण्यात आलेला आहे आणि त्यांचं संपूर्ण इकडचा परिसर जो आहे तो खाली करण्यात आलेला आहे आणि दुसरीकडे या आमदारांना आता मरीन लाईन्स पोलीस स्टेशनच्या दिशेने घेऊन जाण्याची माहिती जी आहे ते आपल्याला मिळत होते। 14 आमदार होते, त्यानंतर 2 मंत्री जे तिकडे येऊन भेट देऊन गेलेले आहेत आणि त्यानंतर ही कारवाई जी आहे ती करण्यात आली होती। मागच्या दीड तासापासून सर्वपक्षीय आमदार जे ते घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळत होते। प्रत्येक आमदाराच्या तोंडावर होते एक मराठा लाख मराठाच्या घोषणा होत्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाच्या घोषणा ज्या आहेत ते इथं जयघोष जे ते सुरू होते आणि त्यानंतर आता पोलीस प्रशासनाकडून थेट विधानसभेच्या आणि विधान परिषदेच्या आमदारांवर कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्यांना इकडून अटक करण्यात आलेली आहे। पोलिसांच्या गाडीत बसून त्यांना जे घेऊन जाण्यात आलेलं, काही आमदारांना थेट खेचत तर झोपवलेल्या आमदारांना उचलून जे ते थेट पोलिसांच्या गाडीत टाकतानाचे दृश्य जे ते आपण आपल्या प्रेक्षकांना आणि दर्शकांना दाखवलेलं आहे। त्यानंतरचा आताचा हा परिसर जो आहे तो शांत झालेला आहे आणि खाली करण्यात आलेला आहे आणि पुन्हा एकदा मंत्रालयातली जी वर्दळ आहे, कामकाजाची जी वर्दळ जी आहे ती सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। इथलं जे टाळं आहे ते खोलण्यात आलेलं आहे आणि त्यानंतरच आता ही संपूर्ण परिसर जो आहे तो पोलिसांकडून खाली करण्यात आला। आपण जर पाहिलं तर सिनियर IPS जे तेही इकडे आपल्याला पाहायला मिळतात। देशमुख सर ते धन्यवाद अजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर आपण बघतो मंत्रालयाबाहेर देखील सर्वपक्षीय आमदारांचं हे आंदोलन सुरू होतं आणि त्यांची आता धरपकड देखील करण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे सह्याद्री अतिथीगृहावर देखील मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय नेते यांची बैठक सुरू आहे। सर्वपक्षीय नेत्यांना शांततेचं आवाहन देखील मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलेलं आहे, कारण सर्वपक्षीय आमदारांचं आंदोलन देखील सुरू होतं आणि त्याचवरून आता सर्वपक्षीय नेत्यांनी शांतता बाळावी असं देखील आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे। तसंच राज्यात कायदा सुव्यवस्था राखली गेली पाहिजे असं देखील या बैठकीमध्ये मत मांडण्यात आलेलं आहे। तर सह्याद्री अतिथीगृहावरील बैठकीबाबत अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी ओमकार वाबळे आपल्यासोबत आहेत। ओमकार, सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक सुरू आहे, तर दुसरीकडे आंदोलन देखील सुरू आहेत। या बैठकीमध्ये काय महत्त्वाचे अपडेट समोर येत आहेत? गेले 40 मिनिटापासून सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक सुरू आहेत। खरं तर 1 बाय 1 सगळ्यांना बोलायची संधी देण्यात आली। सर्वप्रथम सरकारने नक्की सरकारची बाजू काय आहे हे सगळ्या प्रकरणी मांडण्यात आलं। 2 महत्त्वाचे फार मुद्दे आहेत। अंबादास दानवे आणि विजय वडेट्टीवार दोन्ही वेगवेगळ्या हाऊसेसचे विरोधी पक्षनेते आहेत। दोघांनी एक प्रश्न उपस्थित केला, ते म्हणजे सध्या दिल्लीमध्ये भाजपची सत्ता आहे, राज्यामध्ये सुद्धा भाजपची सत्ता आहे, अशा वेळी केंद्राने येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये एक वेगळं बिल आणावं मराठा आरक्षणासंदर्भात आणि ज्या क्युरेटिव्ह पिटिशनवरती आपण वारंवार बोलतोय ती पिटिशन त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टात राहीलच, पण 50% जी कॅप आहे ती 50% कॅप पुढे गेली पाहिजे आणि 50%पेक्षा आरक्षण एक्सीड होऊन मराठ्यांना पुढचं 14 ते 16% आरक्षण मिळण्यासंदर्भात आणि जे आरक्षण सरकारी या सगळ्यावरती आणि कायदेशीर कसोटीवरती टिकेल या संदर्भात राज्य काही करतंय का असा प्रश्न दोघांकडून विचारण्यात आला। दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ते म्हणजे राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा आहे। याच्यावरती वारंवार सगळ्यांनी शांतता बाळगावी आणि सगळ्यांनीच म्हणजे आत्ताच्या घडीला ज्या ज्या ठिकाणी आमदारांच्या घरांवरती हल्ले होतात, वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींच्या घरावरती हल्ले होतात, गाड्या जाळल्या जातात, सकाळी हसन मुश्रीफांची सुद्धा गाडीची तोडफोड झाली, या सगळ्यावरती सर्व पक्षांचं एकमत झालंय ते म्हणजे कायदा सुव्यवस्था जर नियंत्रणात आणायची असेल, चिघळलेली परिस्थिती जर नॉर्मलाइज करायची असेल आणि आता हे प्रेशर रिलीज करायचं असेल तर सगळ्या पक्षांनी एक भूमिका घेतली पाहिजे की आंदोलनं करण्यापेक्षा किंवा वेगवेगळ्या ठिकाणी प्रोटेस्ट करून आणखी परिस्थितीमध्ये या चिघळलेल्या भर घालण्यापेक्षा सकारात्मकता दाखवली पाहिजे सगळ्यांनी आणि या सगळ्या परिस्थितीवरती नियंत्रण आणण्यासाठी गृह विभागाला सहकार्य केलं पाहिजे। तिसरी महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे बच्चू कडू यांनी मांडलेला मुद्दा। बच्चू कडूंनी सुद्धा जरांगे पाटलांचीच लाईन घेतली की ते म्हणजे मराठा आणि कुणबी हे सारखेच आहेत, त्यामुळे आता जेवढे मराठा आहेत त्यांना मराठवाड्यातले जेवढे मराठा समाज आहेत त्या सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करावं। चौथी एक बैठकीतली महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे याच्या आधी जरांगे पाटलांचं उपोषण सुरू होतं, ते अजूनही उपोषण करत ते थांबवला। जरांगे
तर आपण बघतोय आरक्षणाबाबत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सुरू आहे आणि सर्वपक्षीय नेत्यांनी शांतता बाळगावी असे देखील आवाहन या बैठकीमध्ये करण्यात आलेलं आहे। तसंच केंद्र आणि राज्यानं समन्वय साधून मराठा आरक्षणावर तोडगा काढावा अशी मागणी देखील विरोधकांकडून करण्यात येत आहे। तसंच या मुद्द्यामध्ये केंद्रानं देखील हस्तक्षेप करावा अशी मागणी देखील विरोधकांकडून करण्यात आलेली आहे। तसंच कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून देखील विरोधकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। आपली मतं त्यांनी या बैठकीमध्ये मांडलेली आहेत। तर आपण बघतोय गेल्या 40 मिनिटांपासून सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक सुरू आहे आणि मराठा आरक्षणाबाबत यामध्ये चर्चा देखील सुरू आहे। मराठा आरक्षणावर विशेष अधिवेशन घेण्याबाबत देखील या बैठकीतून निर्णय होण्याची शक्यता आहे, कारण विरोधकांकडून विशेष अधिवेशन घ्यावं या मागणीसाठी जोर धरला जात होता आणि त्याच संदर्भात या बैठकीत देखील चर्चा होणार आहे आणि त्यावर निर्णय येण्याची देखील शक्यता आहे। तर दुसरीकडे मंत्रालयाबाहेर देखील सर्वपक्षीय नेत्यांचं आंदोलन सुरू होतं। तर आपण पुन्हा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी ओमकार बाबळे यांच्याकडे। ओमकार, आता मराठा आरक्षणाच्या मागणीमध्ये केंद्रानं हस्तक्षेप करावा अशी मागणी देखील विरोधक करतात। एक्झॅक्टली विजय वडेट्टीवार असतील, याच्यामध्ये अशोक चव्हाण असतील किंवा शेकापचे जयंत पाटील यांनी सुद्धा हेच मुद्दे मांडले की जर दोन्हीकडे भाजपचं सरकार आहे राज्यात आणि केंद्रात, तर केंद्रामध्ये येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात वेगळं मराठा समाजासंदर्भातलं एक बिल आणावं, या बिलवरती चर्चा व्हावी आणि त्यानंतर 50% पुढे जी कॅप एक्सटेंड करायची आहे 14% ते 16% म्हणजे मराठ्यांना स्वतःच्या हक्काच्या आरक्षणासंदर्भात आणि कायद्याच्या कसोटीवरती टिकणाऱ्या आरक्षणासंदर्भात जी शाश्वती द्यायची आहे ते आश्वासनाची पूर्तता दिल्ली थ्रू व्हावी असं काँग्रेस नेत्यांचं आताच्या घडलं म्हणणं आहे। शेकापच्या नेत्यांनी याला पाठिंबा दिलाय, महाविकास आघाडी सगळी यासोबत आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं, जरांगे पाटील जी मागणी करतायत ती मागणी कुणबी मधून आरक्षण देण्याची आहे, त्याच्या संदर्भात निर्णय काय होतो हे पाहणं फार महत्त्वाचं आहे। कारण बच्चू कडूंनी हा मुद्दा उपस्थित केला बैठकीमध्ये। त्यांचं असं म्हणणं आहे की कुणबी आणि मराठे हे एकच आहे। 2004च्या वेळेचा GRचा उल्लेख झालेला आहे। 2004ला ज्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा हे प्रकरण तापलेलं होतं त्यावेळी मराठवाड्यात स्पेसिफिक जे मराठा समाज आहे ज्यांना कुणबीमध्ये प्रमाणपत्र द्यायची आहेत त्यांच्या संदर्भातला GR आलेला होता आणि या GR मध्ये मराठा आणि कुणबी समाज एक असल्याचं म्हटलेलं होतं। अगदी जरांगे पाटलांनी सुद्धा या सगळ्याचा उल्लेख केला होता। बच्चू कडूंनी हीच लाईन घेतली आणि बच्चू कडूंचं म्हणणं आहे की जर कुणबी आणि मराठा तर मग सगळ्या प्रमाणपत्र। तर आपण बघतोय सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीतून ही अपडेट समोर येत आहेत। केंद्रानं यामध्ये हस्तक्षेप करावा अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येते आणि याला शेकापचे जयंत पाटील यांनी देखील पाठिंबा दर्शवलेला आहे। जर केंद्र आणि राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे तर या दोघांनीही मिळून मराठा आरक्षणावर तोडगा काढावा अशी मागणी या सर्व पक्षांनी केलेली आहे। तसंच राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था बाधित ठेवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि ही शांतता राखली पाहिजे असं एकमत देखील सर्व पक्षांचं झालेलं आहे। काही वेळापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षीयांना शांतता राखण्याचं देखील आवाहन केलेलं होतं आणि त्यानंतर याच मतावर सर्व पक्षांनी एकमत देखील केलेलं आहे। आपण बघतोय आरक्षणाच्या मुद्द्यावर सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक सुरू आहे। राज्यभरामध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीवर आंदोलनं सुरू आहेत, त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था देखील बिघडल्याचे आरोप करण्यात येत होते आणि त्यावरूनच आता या बैठकीकडे देखील सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे, कारण या बैठकीमध्ये राज्यातील कायदा सुव्यवस्था यावर देखील मोठे निर्णय होण्याची देखील शक्यता आहे। गृह विभाग यावर काय बोलणार हे देखील बघावं लागणार आहे। सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक सुरू आहे आणि या बैठकीतली प्रत्येक अपडेट पुढारी न्यूजवर तुम्ही पाहताय। आरक्षणाच्या मागणीसाठी सर्व पक्षांची बैठक बोलवलेली आहे। काल देखील मुख्यमंत्र्यांनी वर्षावर सर्वच आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली होती आणि यावेळी देखील त्यांनी मराठा आरक्षणावर चर्चा केली। त्यानंतर आज सर्व पक्षांची बैठक बोलवून मराठा आरक्षणाच्या मागणीमध्ये सर्व पक्षांनी सहकार्य करावं अशी विनंती देखील या सर्व पक्षांना करण्यात आलेली आहे। या बैठकीसाठी आपण बघतोय शरद पवार देखील उपस्थित आहेत, त्यामुळे शरद पवार या आरक्षणाच्या मुद्द्यावर काय भूमिका मांडणार, सरकारकडे काय मागणी करणार हे देखील बघावं लागणार आहे। काही वेळापूर्वीच अशोक चव्हाणांनी देखील मागणी केली होती की केंद्रानं आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये हस्तक्षेप करावा अशी मागणी केली होती। वडेट्टीवारांनी देखील यावर मत व्यक्त केले, त्यामुळे आता शरद पवार काय वक्तव्य करणार, काय मागणी करणार हे देखील बघावं लागणार आहे। गेल्या 40 मिनिटांपासून मराठा आरक्षणावर सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक सुरू आहे। त्याचप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांनी देखील आज सरकारला आपण पुन्हा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी ओमकार बाबळे यांच्याकडे। ओमकार, मनोज जरांगे पाटील यांनी आज सरकारला खरं तर अल्टिमेटम दिलाय, आज संध्याकाळपर्यंत विशेष अधिवेशनाबाबत निर्णय घ्या, त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये विशेष अधिवेशनावर निर्णय घेतला जाऊ शकतो का?
गेल्या 2 दिवसांपासून विशेष अधिवेशनासंदर्भात वारंवार मागणी चालली आहे. महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ सुद्धा या संदर्भात राज्यपालांना भेटलं. त्यानंतर सीएम डीसीएम हे दोघंही राज्यपालांना भेटायला गेले. खरं तर अधिवेशन कॉल करायचं असेल तर त्याची जबाबदारी राज्यपालांची असते. त्यासोबत अध्यक्ष सुद्धा विधानसभेचे या सगळ्यामध्ये या प्रक्रियेमध्ये असतात. त्यामुळे राज्यपाल काय निर्णय येतात हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. पण आताच्या घडीला सरकारची भूमिका काय याच्याबद्दल एकनाथ शिंदेंनी बाजू मांडली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की याच्या आधी ज्या ह्या सगळ्या कायदेशीर त्रुटी होत्या त्या त्रुटी या सरकारने दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. मराठा समाजाबद्दल आम्ही सकारात्मक आहोतच, पण 2 पातळींवरती. एक म्हणजे मराठवाडा स्पेसिफिक जी मागणी आता जरांगे पाटलांची होती की जी सरसकट कुणबी आरक्षण दिलं पाहिजे ती, आणि दुसरी सुप्रीम कोर्टातल्या एक्सेसिव्ह क्युरिटी पिटिशन संदर्भातली जे मराठ्यांना 14 ते 16% अतिरिक्त स्वतःच्या हक्काचं आरक्षण जावं या संदर्भातली. आत्ताच्या घडीला बैठकीमध्ये अधिवेशन व्हावं की नाही व्हावं या संदर्भात खल सुरू आहे. काल ज्यावेळी बैठकी झाल्या कॅबिनेट बैठकीत, त्यामुळे सुद्धा ज्यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांना बाहेर पाठवण्यात आलं त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याच्यावरती काल चर्चा झाली होती की सरकारने 2 दिवसांचं किंवा 1 दिवसाचं विशेष अधिवेशन फक्त मराठा आरक्षणासंदर्भात बोलवावं का, तर त्यामध्ये नकारात्मक सूर होता प्रथमदर्शनी. त्यानंतर आज ज्यावेळी महाविकास आघाडीचे नेते असतील किंवा बाकीच्या सर्व पक्षांना खरं तर आज बोलवण्यात आलंय, त्यावेळी नक्की सरकार बाजू काय मांडते हे फार महत्त्वाचं आहे. आताच्या घडीला तरी एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात कोणताही अधिकृत निर्णय या बैठकीमध्ये सुद्धा दिलेले नाहीयेत. 2 आश्वासनं मात्र या बैठकीत नक्की मिळालीत. एक म्हणजे गृह खात्यातून देवेंद्र फडणवीस यांकडून, ते म्हणजे कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी, वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींवर होणारे हल्ले थांबवण्यासाठी, आणि येणाऱ्या काळातल्या तोडफोड असेल, जाळपोळ असेल किंवा सरकारी कार्यालयांवरती हल्ले होत आहेत, या सगळ्या गोष्टी थांबवण्यासाठी पोलीस प्रशासनाला स्पेशल आदेश देण्यात आलेले आहेत. अगदी ज्या आमदारांच्या घरांवरती हल्ले झाले, जाळपोळ झाले, त्या संदर्भात 307चा गुन्हा दाखल करणार याबद्दलही काल क्लॅरिटी आली होती. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आश्वासन ते म्हणजे एकनाथ शिंदेंनी दिलं आहे, ते म्हणजे टेक्निकल इश्यूज जे आहेत त्या सगळ्यामध्ये, टेक्निकल बॅरियर जे असतील, कायद्याच्या पातळीवरती असतील किंवा अहवाल तयार करताना असतील, हे सगळे दूर करण्यासाठी हे सरकार कटिबद्ध राहील. आणि त्यामार्फतच येणाऱ्या काळामध्ये या सगळ्यातला आरक्षणाचा जो संपूर्ण प्रश्न आहे किंवा ही सगळी प्रक्रिया आहे ही हळूहळू टप्प्याटप्प्याने पुढे नेली जाईल. पण आताच्या घडीला तरी कोणतंही स्पेसिफिक अधिवेशन बोलवायचं 1 दिवस या संदर्भात सरकारकडून अजून विरोधकांना किंवा सर्व पक्षांना, बाकीचे पक्ष ज्या बैठकीला उपस्थित आहेत त्यांना आश्वासन देण्यात आलेलं नाहीये. नक्कीच ओमकार, तुम्ही असेच आमच्यासोबत जोडलेले राहा आणि असेच अपडेट देत राहा. तर आपण बघत आहोत सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक सुरू आहे. तर या बैठकीत महत्त्वाचे मुद्दे मांडले जात आहेत. मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. मराठा आरक्षणासाठी केंद्राची मदत घ्या अशी मागणी विरोधकांनी केलेली आहे. मराठा आरक्षणासाठी केंद्राचा हस्तक्षेप आवश्यक असल्याचं मत हे अशोक चव्हाणांनी व्यक्त केलेलं आहे. आरक्षणासाठी राज्यानं केंद्राकडे संपर्क साधला का असा सवाल यावेळी वडेट्टीवारांनी केलाय. तर केंद्र आणि राज्यानं एकत्र येत तोडगा काढावा अशी मागणी देखील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलेली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यात सरकार अपयशी ठरलंय असा आरोप, अशी नाराजी देखील अंबादास दानवे यांनी व्यक्त केलेली आहे. तर आपण बघतोय सह्याद्री अतिथीगृहावर सुरू असलेल्या बैठकीबाबत हे अपडेट्स आपल्या समोर येत आहेत. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे की आपण आधीच्या चुका सुधारून टिकणारं आरक्षण मराठा समाजाला देऊ असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे. तर या आरक्षणाचा तोडगा काढण्यासाठी केंद्राने यामध्ये हस्तक्षेप करावा असं अशोक चव्हाण म्हणतायत. तर आरक्षणासाठी राज्यानं केंद्राकडे संपर्क साधला का असा आक्रमक सवाल देखील विजय वडेट्टीवारांनी या बैठकीमध्ये उपस्थित केलेला आहे. तर आपण बघतोय आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवायचं का असा यावर आता बैठकीमध्ये चर्चा सुरू असल्याचं कळतंय. मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत होती आणि त्याच मुद्द्यावर आता बैठकीत चर्चा सुरू आहे. त्यामुळे बैठकीत याबाबत काय निर्णय घेणार हे बघावं लागणार आहे. ओमकार, आता आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन घ्यायचं की नाही यावर चर्चा देखील सुरू झाली आहे. जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्या संदर्भात वारंवार राज्यपालांना सगळेजण भेटलेले होते, त्यांना स्वतः सीएम या संदर्भात भेटलेले होते, त्यावरती आता या बैठकीत सगळा खल सुरू झालेला आहे. सरकार विशेष अधिवेशन घेणार की नाही या संदर्भात कालच मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली होती. त्यामुळे प्राथमिकदृष्ट्या एक वेगळं विशेष अधिवेशन नसावं, आताच्या घडीला जी परिस्थिती आहे ती तत्कालीन परिस्थिती निवळावी, जरांगे पाटलांना आश्वासित करावं आणि मराठा समाजाच्या नेत्यांना विश्वासात घेऊन आपण पुढे जावं असा मंत्रिमंडळाच्या बैठकीतला सूर होता. पण त्यानंतर
आज सर्वपक्षीय बैठकीमध्ये मात्र विशेष अधिवेशन घेण्यात यावं अशी सगळ्यांनी मागणी केली. त्यामुळे सरकारची बाजू याच्यावरती आता येणं आवश्यक आहे. सरकार नक्की कोणते मुद्दे मांडतंय, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यावरती काही आश्वासन देत आहेत का, हे पाहणं महत्त्वाचं आहे. अर्थात बैठकीमध्ये आता या सगळ्या संदर्भात चर्चा सुरू आहेत, त्याच्या अपडेट्स थोड्या वेळात बाहेर येतील. ओमकार, आपण बघितलं तर मुख्यमंत्र्यांकडून असं आश्वासन करण्यात येत आहे की सर्व पक्षीयांनी शांतता राखावी आणि या बैठकीला अजित पवार हे गैरहजर आहेत त्यांच्या तब्येतीच्या कारणामुळे. मात्र दुसरीकडेच अजित पवार गटाचे आमदार असतील, अमोल मिटकरी असे असतील, जे मंत्रालयाबाहेर आंदोलन करत होते. त्यामुळे एकीकडे सरकारच आश्वासन म्हणजे आवाहन करते की शांतता राखा आणि दुसरीकडेच सरकारचेच आमदार हे आंदोलन करतायत. आम्ही आंदोलन करणार आहोत किंवा सरसकट जी मागणी आहे याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नव्हती. काल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हटलेले होते की जरांगे पाटलांची मागणी पूर्ण व्हावी, त्यांना सरकारने आश्वासन द्यावे याबद्दल ते म्हटलेले होते. पण काल उशिरा रात्री सुनील तटकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बैठक झाली. त्या बैठकीनंतर राष्ट्रवादीकडून हे मेसेज सर्क्युलेट करण्यात आले, म्हणजेच अजित पवार गटाकडून हे मेसेज सर्क्युलेट झाले की आज त्यांचे आमदार या सगळ्यामध्ये दाखल असणार आहेत. फक्त काल निलेश लंके वगळता बाकी राष्ट्रवादीचे कोणते मेजर नेते या सगळ्या आंदोलनामध्ये उपस्थित नव्हते. मात्र आज बाकीचे आमदार सुद्धा दाखल झाले, त्यांनी सुद्धा मागणी केली. त्यामुळे बिहाइंड द कर्टन म्हणजे पडद्यामागे नक्की घडतंय काय हे पाहणं सुद्धा फार महत्त्वाचं ठरणार आहे. आताच्या बैठकीला सुनील तटकरे उपस्थित आहेत. थोड्या वेळात आपण त्यांच्याशी सुद्धा बोलायचा प्रयत्न करू की नक्की त्यांची भूमिका काय, कारण एकीकडे ते सरकारमध्ये आहेत आणि दुसरीकडे ते सरकारवरती जर अशा प्रकारे प्रेशर बिल्टअप करत असतील तर याचा नक्की राजकीय अर्थ काय घ्यायचा हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. ओमकार, आता आपण बघितलं तर अशोक चव्हाणांनी त्यांचं मत मांडलेलं आहे बैठकीमध्ये, तर वडेट्टीवारांनी पण आपलं मत मांडलंय. पण मात्र अजूनही शरद पवारांनी कोणतंही वक्तव्य केलेलं नाहीये. शरद पवार काय भूमिका मांडू शकतात? आपण बघतो काही कारणास्तव ओमकार वाबळे यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाही, तर आपण त्यांच्याकडनं अशीच अपडेट घेत राहणार आहोत.